आता बदलत्या हवामानाचा फटका आता सर्वच पिकांना बसताना दिसत आहे. आपण बघितलं तर येवला तालुक्यातील जळगाव निवड भागात आलेलं अक्षरशः उभ्या डाळिंब बागाच्या पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची व कुऱ्हाड चालवण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर आलेले आहेत. अक्षरशः हा वेळ का आलेली आहे? आपल्यासोबत हेच डाळिंब उत्पादक शेतकरी, का सांगाल की अक्षरशः बाग तोडताय का? यावर्षी उन्हाच्या तीव्रतेने आज आमच्या डाळिंबाच्या बागेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि या तेल्या रोगाच्या प्रभावामुळे आज आमच्या डाळिंबावर आम्हाला ही कुऱ्हाड आणि ट्रॅक्टर चालवण्याची वेळ आलेली आहे. किती एकर हा भाग होता? जवळपास 5 ते 6 एकर डाळिंबाचा बाग आहे आणि या डाळिंबाच्या बागावर आम्ही यावर्षी तेलाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही कुऱ्हाड आणि ट्रॅक्टर चालवलेला आहे. आपण बघितलं तर अक्षरशः तेला रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने अक्षरशः कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली. आपण बघितलं तर अक्षरशः ट्रॅक्टर देखील या उभ्या डाळिंब बागावर फिरवला जात आहे. अक्षरशः शेतकरी हातबल झालाय. आपल्यासोबत अजूनही काही तरुण शेतकरी, काय सांगाल की अक्षरशः ट्रॅक्टर देखील चालवतात डाळिंब बागावर? कशी परिस्थिती होती? रोग पडलाय, कशी परिस्थिती होती? हे तेली असल्यामुळे हा डाळिंबाचा बाग काढावा लागला आम्हाला. किती वर्षापासून आम्ही आता हा 5 ते 6 वर्षापासून हा बाग करतोय आणि आम्हाला 3 वर्षापासून हे डाळिंबाचं 1 रुपया बी घडला नाही. किती नुकसान झालं असं तरी? तसा साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये नुकसान झालंय आमचं. एकूणच बघत तर अक्षरशः अतिउष्णतेमुळे त्याला रोग पडल्याने अक्षरशः डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे अक्षरशः कुऱ्हाड आणि ट्रॅक्टर चालवण्याची वेळा उभ्या डाळिंब बागा पिकावर आल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान या रोगामुळे झाल्याचं दिसत आहे. नरेंद्र बाटा, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक.